नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कित्येक फास्ट ॲप्स आणि वेबसाईट्सच्या मागे एक छुपा हिरो म्हणून काम करतं. त्याचं नाव आहे रेडिस. कधीकधी असं होतं ना की एखादी वेबसाईट किंवा ॲप उघडायला खूप वेळ लागतो, एकदम स्लो चालतं, मग आपल्याला खूपच इरिटेट होतं. ही तशी खूप कॉमन समस्या आहे आणि गंमत म्हणजे याच समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणून रेडिस जन्माला आलं. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे रेडिस आहे तरी काय. याचं पूर्ण नाव आहे रिमोट डिक्शनरी सर्व्हर. हे एक ओपन सोर्स इन मेमरी डेटा स्टोअर आहे. आता यातला जो इन मेमरी हा शब्द आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. खरं तर त्याची सगळी ताकद ह्याच शब्दात दडलेली आहे. तर रेडिस इतकं फास्ट का आहे याचं सगळ्यात मोठं रहस्य माहिती आहे काय? ते डेटा कुठं स्टोअर करतं यात आहे. म्हणजे बघा, जे आपले रेग्युलर डेटाबेस असतात ते डेटा हार्ड डिस्कवर ठेवतात, पण रेडिस ते डेटा ठेवतो थेट कॉम्प्युटरच्या रॅममध्ये. हो, थेट रॅममध्ये. आता यात फरक काय पडतो? हे अगदी सोपं आहे. समजा रॅम म्हणजे आपलं कामाचं टेबल, ज्यावर सगळ्या गरजेच्या गोष्टी अगदी हाताशी असतात. आणि डिस्क म्हणजे ते झालं एक मोठ्यांच्या मोठं फायलिंग कॅबिनेट, जिथून एखादी फाईल शोधून काढायला कितीतरी वेळ लागतो, बरोबर? रेडिस आपलं सगळं काम त्या टेबलवरूनच करतं. म्हणूनच डेटा मिळवणं किंवा साठवणं एकदम झटक्यात होतं. ठीक आहे, मग हे काम कसं करतं आणि याचा नक्की वापर कुठे कुठे होतो? चला आता ते बघूया. मुळात रेडिस हे एक की व्हॅल्यू डेटाबेस म्हणून काम करतं. आता हे की व्हॅल्यू म्हणजे काय? तर अगदी आपल्या डिक्शनरीसारखं. प्रत्येक माहितीसाठी एक खास की म्हणजे एक युनिक ओळख असते आणि त्या कीला जोडून त्याची व्हॅल्यू म्हणजेच ती खरी माहिती साठवलेली असते. हे बघा, एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. इथे युजर 101 ही झाली आपली की आणि त्याला जोडलेली राहुलची माहिती म्हणजे त्याचं नाव आणि वय ही झाली त्याची व्हॅल्यू. है की नाही एकदम सोपं? बरं, रेडिसचा सगळ्यात जास्त आणि लोकप्रिय वापर कशासाठी होतो माहितीये? तो होतो कॅशिंगसाठी. आता विचार करा, एखाद्या मोठ्या वेबसाईटवर एकाच वेळी लाखो लोक येतात. मग प्रत्येक वेळी मुख्य डेटाबेसकडून माहिती आणणं किती वेळ खाऊ आणि किचकट होईल, नाही का? इथेच रेडिस पिक्चरमध्ये येतं. ही प्रोसेस कशी चालते ते बघा. जेव्हा एखादी रिक्वेस्ट येते तेव्हा सिस्टम सगळ्यात आधी रेडिस कॅशमध्ये चेक करते. जर माहिती तिथेच सापडली तर ती लगेच म्हणजे एकदम तात्काळ दिली जाते, आणि समजा नाही सापडली तर मगच मुख्य डेटाबेसकडे जाऊन ती माहिती आणली जाते. पण इथे एक गंमत आहे, ती माहिती आणल्यावर पुढच्या वेळेसाठी रेडिसमध्ये सेव्ह करून ठेवली जाते आणि यामुळेच दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा तीच वेबसाईट उघडल्यावर ती एकदम फास्ट लोड होते. पण थांबा, रेडिस म्हणजे फक्त कॅशिंग नाहीये. त्याचे उपयोग खूप आहेत. युजर लॉग इन करतो तेव्हा त्याचं सेशन सांभाळण्यासाठी, रिअल टाईममध्ये डेटाचं विश्लेषण करण्यासाठी, अरे हो, गेमिंग ॲप्समध्ये जे लीडरबोर्ड्स असतात ना, टॉप स्कोअरवाले, तिथेही रेडिस वापरलं जातं. इतकंच नाही तर मेसेज ब्रोकर सिस्टीममध्ये सुद्धा याचा खूप मोठा वाटा आहे. आणि हे सगळं शक्य होतं कारण रेडिसमध्ये स्ट्रिंग्स, लिस्ट्स, सेट्स असे वेगवेगळे आणि खूप पॉवरफुल डेटा स्ट्रक्चर्स आधीपासूनच तयार मिळतात. याचा डेव्हलपर्सना खूप मोठा फायदा होतो. त्यांना प्रत्येक गोष्ट स्क्रॅचपासनं म्हणजे अगदी शून्यपासून बनवायला लागत नाही. त्यामुळे अवघडात अवघड ॲप्लिकेशनसुद्धा जास्त सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवता येतात. चला आता रेडिसच्या खऱ्या ताकदीकडे वळूया. म्हणजे स्पीड तर आहेच, पण मोठ्या आणि महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्ससाठी त्यावर इतका विश्वास का ठेवला जातो? हे बघा, रेडिस फक्त वेगवान नाहीये, तर ते प्रचंड स्केलेबल आणि विश्वासार्ह सुद्धा आहे. यात रेप्लिकेशन, पर्सिस्टन्स, क्लस्टरिंग सारखी जबरदस्त फीचर्स आहेत. आता हे शब्द थोडे टेक्निकल वाटतील, पण सोप्या भाषेत सांगतो. रेप्लिकेशन म्हणजे काय? तर तुमच्या डेटाच्या अनेक कॉपीज तयार करून ठेवल्या जातात. म्हणजे एक सर्व्हर जरी बंद पडला तरी तुमचा डेटा सुरक्षित राहतो. आणि क्लस्टरिंगमुळे अनेक सर्व्हर्स एकत्र येऊन एका टीमसारखं काम करतात, ज्यामुळे कितीही मोठा ट्रॅफिक आला तरी तो सहज सांभाळला जातो. आणि याच सगळ्या कारणांमुळे आज टेक्नॉलॉजी जगातली मोठमोठी नावं रेडिसवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. अगदी ट्विटर, गिटहब, स्टॅक ओव्हरफ्लो यांसारख्या कंपन्या ज्यांच्यावर करोडो युजर्स आहेत, त्या आपल्या सिस्टमचा स्पीड आणि परफॉर्मन्स टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेडिसचाच वापर करतात. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तो या एका वाक्यात आहे. रेडिस हा एक प्रचंड वेगवान इन मेमरी डेटाबेस आहे, जो कॅशिंग, सेशन्स, क्यूज आणि विशेषतः रिअल टाईम ॲप्लिकेशन्ससाठी जगभरात वापरला जातो. तर हे होतं रेडिसबद्दलचं एक सोपं विश्लेषण.
आता जाता जाता एक प्रश्न डोक्यात येतो की आपल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये रेडिसची ही स्पीड आणि पॉवर कुठे आणि कशी उपयोगी पडू शकते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.